नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ ऍसिड, ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल्स आहे. ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल्स आहे. काय बनवणार आहोत आपण याच्यामध्ये, या व्हिडिओमध्ये हा पार्ट क्लिअर करणार आहोत. तर टाइप्स ऑफ ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल्स आहे. तर तुम्हाला माहित आहे ऍसिडिक आम्लधर्मी, बेसिक आम्लधर्मी अँड न्यूट्रल उदासीन क्षार. उदासीन क्षार म्हणजे क्षार. म्हणजे क्षारांचे प्रकार कसे आहेत? ऍसिडिक पण आहेत, म्हणजे मिठाचं प्रमाण ऍसिडिक पण आहे, बेसिक पण आहे आणि न्यूट्रल पण आहे, म्हणजे उदासीन पण साल्ट्स आहेत. दिस इज अ टाइप्स ऑफ salt. This is a types of salt. Okay, which one? Acidic. Acidic salt, basic salt, and neutral salt. This is the types of salt. Acidic, basic, and neutral salt. Okay. Prepare 10 ml aqueous solution from 1 gram of sodium chloride. म्हणजे काय करायचं आहे? 10 ml. किती ml? 10 ml. Aqueous solution. Aqueous solution म्हणजे काय? जलीय द्रावण तयार करायचं. 10 ml aqueous solution म्हणजे प्रिपेअर 10 ml aqueous solution सांगितलेलं आहे. म्हणजे 10 ml जलीय द्रावण तयार करायचं. कशाचं? 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्यायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये अमोनियम क्लोराईड घ्यायचं, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट घ्यायचं. म्हणजे तीन केमिकल घेतले 10 ml चे, म्हणजे 10 ml मध्ये पहिला काय टाकलं? सोडियम क्लोराईड टाकलं. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. त्यानंतर 10 ml मध्ये काय टाकलं? अमोनियम क्लोराईड. अमोनियम म्हणजे NH3Cl2, अमोनियम क्लोराईड NH4Cl2. ओके. त्यानंतर अमोनियम क्लोराईड झालं तर सोडियम बायकार्बोनेट. सोडियम 10 ml सोडियम बायकार्बोनेट, याला सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे प्रत्येकाचं काय झालं? ऍक्वियस सोल्युशन तयार झालं. काय तयार झालेलं आहे? ऍक्वियस सोल्युशन. सोडियम क्लोराईडचं ऍक्वियस सोल्युशन, अमोनियम क्लोराईडचं ऍक्वियस सोल्युशन, सोडियम बायकार्बोनेटचं ऍक्वियस सोल्युशन. मेजर द पीएच ऑफ सोल्युशन. याचं काय मेजर करायचं आहे? पीएच, पॉवर ऑफ हायड्रोजन मेजर करायचं. या तीन तुम्ही याचा ऍक्वियस सोल्युशन तयार केलं, याचं पीएच मेजर करायचं. याचं ऍक्वियस सोल्युशन तयार केलं, याचं पीएच मेजर करायचं. याचा ऍक्वियस सोल्युशन तयार केलं, याचं पण पीएच मेजर करायचं. आणि पीएच मेजर केल्यावर कसं मेजर करायचं आहे? बाय मीन्स ऑफ पीएच पेपर. म्हणजे पीएच पेपरचा वापर करून काय करायचं आहे? पीएच पेपरचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं पीएच मेजर करायचं, त्याचा पॉवर ऑफ हायड्रोजन मेजर करायचं. वी हॅव सीन दॅट साल्ट्स आर फॉर्म्ड. मग जर तुम्ही पीएच मेजर केला पीएच पेपरच्या साह्याने, तर तुम्हाला असं दिसेल की तिथं साल्ट तयार झाले. काय तयार झालेले आहे? साल्ट. ओके. आर फॉर्म रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस. साल्ट तयार झालेले आहे तिथं, कारण याच्यामध्ये ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन जेव्हा होते तेव्हा साल्ट तयार होतात. काय तयार होतात? साल्ट. म्हणजे ऍसिड आणि बेसची रिएक्शन जेव्हा होते तेव्हा साल्ट तयार होतात. म्हणजे आम्ल आणि आम्लारीची अभिक्रिया होऊन साल्ट तयार होतात. मग त्याच्यावरून तुम्हाला तो बेसिक आहे, ऍसिडिक आहे की न्यूट्रल आहे ते पण समजतं. पीएच मेजर केलेला आहे पीएच पेपरच्या साह्याने, आणि त्यानंतर तुम्हाला साल्ट्स तयार झालेले आहेत. काय तयार झालेले आहेत? साल्ट्स तयार झाले. आर फॉर्म रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस. म्हणजे आम्ल आणि आम्लारीमध्ये अभिक्रिया होऊन साल्ट्स तयार झालेले आहेत. द रिएक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजे उदासीनीकरण अभिक्रिया. उदासीनीकरण अभिक्रिया. उदासीनीकरण अभिक्रियाला म्हणतात. ओके. उदासीनीकरण अभिक्रिया. ओके. just that we have seen that salt are formed by reaction between acid and base is called as neutralization reaction. Neutralization reaction म्हणजे काय? उदासीनीकरण अभिक्रिया. उदासीनीकरण अभिक्रिया कधी तयार होते? जेव्हा ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते. जेव्हा ऍसिड आणि बेसची काय होते? रिएक्शन होते. The resulting salts are not always neutral. म्हणजे जे साल्ट तयार झालेले आहेत ऍसिड आणि बेसची रिएक्शन होऊन जे साल्ट तयार झालेले आहेत ते साल्ट्स कसे नसतात? न्यूट्रलच नसतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते न्यूट्रलच नसतात. म्हणजे ऍसिड आणि बेस मध्ये जेव्हा रिएक्शन होते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन तयार होते, पण काही साल्ट न्यूट्रल नसतात असं ते सांगतात आहे. न्यूट्रल साल्ट इज फॉर्म बाय न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस.
म्हणजे न्यूट्रल साल्ट तयार होण्यासाठी काय काय लागतं? स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस लागतं. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस लागतं. मगच न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजेच काय? तुमचे साल्ट्स तयार होतात आणि साल्ट तयार झाले म्हणजेच काय? न्यूट्रलायझेशन रिएक्शन झालं. साल्ट्स तयार झाले म्हणजेच काय? न्यूट्रलायझेशन रिएक्शन तिथं झालेली आहे. मीन्स व्हॉट? न्यूट्रल साल्ट इज फॉर्म बाय न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. जे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस ऍड केलं तर साल्ट तयार होतात. काय तयार होतात? साल्ट. साल्ट्स म्हणजेच काय? त्याच्यामध्ये साल्ट्स म्हणजेच काय? की साल्ट म्हणजेच काय? क्षार तयार होतात. म्हणजे मीठ तयार होतं. म्हणजे मीठ तयार झाले स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस असतो. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस मध्ये रिएक्शन झाली साल्ट तयार होते. ते न्यूट्रलायझेशन रिएक्शनचं उदाहरण आहे. त्यानंतर द ॲक्वियस सोल्युशन ऑफ न्यूट्रल साल्ट इज pH इज इक्वल टू 7. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ न्यूट्रल साल्ट म्हणजे उदासीन क्षाराचा जो पॉवर ऑफ हायड्रोजन आहे, उदासीन क्षाराचा जो pH आहे तो किती आहे? 7 आहे. pH किती आहे त्या उदासीन क्षाराचं? 7. The neutral salt has pH is equal to 7. Neutral salt has pH equal to 7. जो न्यूट्रल साल्टचा म्हणजे उदासीन क्षाराचा जो pH आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन आहे तो किती आहे? 7 आहे. Acidic salt is formed by neutralization between strong acid and strong base. आता acidic salt कधी तयार होतं? Acidic salt कोणते salt? Acidic salt म्हणजे आम्लधर्मी क्षार कधी तयार होतात? is formed by neutralization between strong acid and weak base. Neutralization between strong acid and weak base. Strong acid म्हणजे काय? तीव्र आम्ल आणि वीक बेस म्हणजे सौम्य आम्लारी. यांच्यात जर अभिक्रिया झाली, तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लामध्ये अभिक्रिया झाली तर ऍसिडिक साल्ट तयार होतात. काय तयार होतात? ऍसिडिक साल्ट आर फॉर्म. ओके, जे ऍसिडिक साल्ट तयार झालं तेव्हा दिसते. द pH ऑफ aqueous solution of an acidic salt is less than 7. म्हणजे pH जो असतो ऍसिडिक साल्टचा म्हणजे आम्लधर्मी क्षाराचा जो pH असतो, पॉवर हायड्रोजन असतो, लेस दॅन 7 असतो. किती असतो? लेस दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा कसा असतो तो? कमी असतो. लेस दॅन 7 म्हणजे काय? 7 पेक्षा तो कसा असतो? कमी असतो. बेसिक साल्ट विथ रिएक्शन विथ ऍसिडिक अँड स्ट्रॉंग बेस. आता हा झाला ऍसिडिक साल्ट कसं तयार झालं की रिएक्शन कशामध्ये झाली? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये झाली. पण बेसिक साल्ट कधी तयार होणार आहे? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर काय तयार होतं? बेसिक साल्ट तयार होतं. काय तयार होतं? बेसिक साल्ट. त्याचा pH किती असतो? 7 असतो. त्याचा pH किती असतो? 7. म्हणजे त्याचा pH 7 असतो. त्याचा pH किती असतो? ग्रेटर दॅन 7. ऍस बेसिकचा ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा जास्त आणि ऍसिडिकचा लेस दॅन 7. ऍसिडिकचा किती असतो? लेस दॅन 7. ऍसिडिकचा किती असतो? लेस दॅन 7. ओके, ऍसिडिकचा लेस दॅन 7 आणि बेसिकचा मोर दॅन 7. ऍसिडिक लेस दॅन 7, बेसिकचा मोर दॅन 7. तर अशा प्रकारे इथं आपण बघितलेलं आहे की बाबा इथं काय सांगितलेलं आहे की न्यूट्रल साल्टचा pH 7 असतो, पण ऍसिडिक साल्टचा जो pH आहे तो लेस दॅन 7 आहे. बेसिक साल्टचा pH ग्रेटर दॅन 7 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलेलं आहे की बाबा कोणती रिएक्शन होत असताना किंवा ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल साल्ट कसे तयार होतात किंवा साल्ट कसे तयार होतात हे या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुस्तकात सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितले की बाबा ऍसिडिक साल्ट, बेसिक साल्ट, न्यूट्रल साल्ट किंवा न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय असतं. न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाली की साल्ट तयार होतात. ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाली तर काय तयार होतात? साल्ट म्हणजे क्षार तयार होतात. आम्ल आम्लाची अभिक्रिया झाली तर क्षार तयार होतात. तर यानुसार आपण काय करणार आहोत हे आपण बघितलेलं आहे. बाबा ऍसिडिक साल्ट कोणती, बेसिक साल्ट कोणती किंवा न्यूट्रल साल्ट, हे दोघांना मिळून न्यूट्रल तयार होतं. ठीक आहे. तर बघूया, पुन्हा एकदा सांगतो, ज्याला समजलं नसेल त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा
Prepare 10 ml aqueous solution from 1 gram of sodium chloride, ammonium chloride, sodium bicarbonate. म्हणजे 10 ml प्रत्येकाचं काय करायचं तुम्हाला सोल्युशन तयार करायचं. मग 10 ml घ्यायचं, 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड टाकायचं जसे इथे टाकलेलं आहे. 10 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये अमोनियम क्लोराईड टाकायचं. 10 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकायचं आणि ते सोल्युशन तयार करायचं. मग तयार झालेलं सोल्युशन कसं असतो? ॲक्वियस सोल्युशन. तयार झालेलं सोल्युशन कसं असतो? ॲक्वियस सोल्युशन. पुढं मेजर द पीएच ऑफ सोल्युशन बाय मीन्स ऑफ पीएच पेपर. मग या प्रत्येक सोल्युशनचा पीएच मेजर करायचा. पीएच म्हणजेच काय? पॉवर ऑफ हायड्रोजन मेजर करायचं बाय मीन्स ऑफ पीएच पेपर. म्हणजे पीएच पेपरच्या सहाय्याने पॉवर ऑफ हायड्रोजन या सोल्युशनची ॲक्वियस सोल्युशनची मेजर करायची आहे. We have seen that salts are formed. म्हणजे जेव्हा यांची अभिक्रिया होते तेव्हा salts तयार होतात. काय तयार होतात? salt are formed by reaction between acid and base. म्हणजे ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाली की salts तयार होतात. ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाली तर salt तयार होतात. The reaction is called neutralization reaction. म्हणजे ऍसिड आणि बेस याची रिएक्शन झाली तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन तयार होते. बरोबर? The resulting salts are not always neutral. पण तयार होणारे जे salts आहेत ते न्यूट्रल नसतात. तयार होणारे जे salts आहेत ते काय नसतात? न्यूट्रल नसतात पहिल्यापासून. न्यूट्रल salt is formed by neutralization reaction. न्यूट्रल salt तयार होण्यासाठी उदासीनीकरण अभिक्रिया व्हावी लागते. कशामध्ये? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लामध्ये अभिक्रिया झाली तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. ॲक्वियस सोल्युशन मध्ये न्यूट्रल साल्टचा जो पीएच आहे तो 7 असतो. ॲक्वियस सोल्युशन मध्ये न्यूट्रल साल्टचा जो पीएच आहे किती असतो? 7 असतो. ऍसिडिक साल्ट कधी तयार होतात? जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस ऍड होतो. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस ऍड होतो तेव्हा ऍसिडिक साल्ट तयार होतो. द पीएच ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऍसिडिक साल्ट इज लेस दॅन 7. म्हणजे ऍसिडिक साल्टचा म्हणजे आम्लधर्मी क्षाराचा जो पीएच आहे पॉवर ऑफ हायड्रोजन आहे 7 पेक्षा कमी असतो. पण बेसिक साल्ट कधी तयार होतं? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर उलट आहे. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर पीएच याचा मोर दॅन 7 असतो. पीएच काय असतो? मोर दॅन 7. समजलं? साल्ट म्हणजे क्षार, न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे उदासीनीकरण अभिक्रिया. न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे उदासीनीकरण अभिक्रिया. लेस दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा कमी, मोर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा जास्त आणि न्यूट्रल साल्टचा बरोबर 7 असतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर शंका असेल तर नक्कीच विचारा. कुठला शब्द समजला नाही, कुठला मुद्दा समजला नाही तर नक्कीच विचारा. ओके, थँक्यू.